चला तर मंडळी, रक्षाबंधन विशेष मस्त रेसिपी करू। फुल क्रीम दुधामध्ये साखर, वेलची पूड, सुकामेवा, चिमूटभर खाण्याचा रंग, दुधाला उकळी आली की कमी आचेवर 15 मिनिटं रबडी शिजवायची। पनीर करण्यासाठी अर्धा लिटर गाईचं दूध उकळायला ठेवायचं। उकळी आल्यावर त्याला गॅस बंद करायचा। अर्धा मिनिटानंतर विनेगर पाणी मिक्स केलंय ते घालायचं। पनीर फाटलं की चाळणीवर काढून गार पाण्याने धुवायचं। घट्ट पुरचुंडी बांधून घट्ट पिळायचं। वजन ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। रबडी 15 मिनिटं उकळली इतकीच पातळ असावी, गार करण्यासाठी बाजूला ठेवायचं। तयार पनीर हाताच्या तळव्याने 5 मिनिटं एकसारखं रगडून घ्यायचं। एकसंध झालं की अर्धा टीस्पून मैदा घालून मिक्स करायचं। लहान लहान अंगुरी मलाई तयार करून घ्यायच्या। याला शिजवण्यासाठी पाणी करूया। 1 कप साखर, 3 कप पाणी घातलं। खळखळ उकळी आली की हे गोळे घालायचे। मोठ्या आचेवर 4 मिनिटं शिजवायचे। नंतर झाकण ठेवून अजून 4 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवायचे। तयार रसगुल्ले बर्फाच्या पाण्यात काढून 10 मिनिटं बाजूला ठेवायचे। त्यानंतर एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं। थंडगार रबडीमध्ये घालायचे। 4 तास फ्रीजमध्ये सेट करायची। अंगुरी रसमलाई तयार। सविस्तर रेसिपी चॅनलवर